आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे नेते आमदार अभिजित वंजारी. भाऊ, तुम्ही वरच्या सभागृहाचं प्रतिनिधित्व करतात. दोन्ही सभागृहात यावेळेसही विरोधी पक्ष नेते नाही. आजपासून अधिवेशन सुरू होत आहे. विरोधी पक्ष नेत्यांशिवाय हे अधिवेशन होणार आहे. आता हे काय मागचं अधिवेशन तसंच गेलं ना. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही मागणी केली होती की काँग्रेस पक्षाची संख्या विधान परिषदमध्ये सर्वाधिक आहे आणि नियमाप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद द्यायला पाहिजे. त्यांनी दिलं नाही. दोन्ही सभागृहातली अवस्था सारखीच आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आम्ही आजच्या दिवशी आज अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज किंवा उद्या त्या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहे आणि आम्ही सरकारकडे बघतोय. त्यांनी खरं म्हणजे विरोधी पक्षनेतेपद द्यायला पाहिजे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की तो प्रश्न सभापती आणि विधानसभा अध्यक्षांचा आहे, ते निर्णय घेतील. सभापती जरी त्या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी त्यांना अधिकार जरी असले तरी जोपर्यंत सरकार सांगणार नाही तोपर्यंत सभापती करणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून सरकारने ती भूमिका वठवली पाहिजे. शेवटी सरकार सर्व काही चालवते या राज्यामध्ये आणि म्हणून तशा पद्धतीची भूमिका लोकशाहीला प्रेरित असलेली भूमिका ही सरकारनं घ्यायला पाहिजे. तुमच्याकडे संख्याबळच नाही, खालच्या सभागृहात संख्याबळ नाही. विरोधी पक्ष नेता होण्यासाठी जे संख्याबळ पाहिजे तेवढं खालच्या सभागृहातही नाही, वरच्या सभागृहात. खालच्या सभागृहामध्ये याच्यापूर्वी अनेक वेळा जेव्हा भारतीय जनता पार्टीचे 5-7 आमदार राहायचे तेव्हासुद्धा काँग्रेस पक्षानं तशा पद्धतीची मोठी भूमिका मोठं मन करून त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलेलं आहे. विधान परिषदमध्ये कालही आमची संख्या होती, आजही आमची संख्या आहे आणि म्हणून 10% जो काही नियम आहे त्या अनुसरून आमच्याकडे संख्याबळ असल्यामुळे काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षनेतेपद द्यायला पाहिजे. सरकारवर दबाव ठेवण्यासाठी लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याची महत्त्वाची भूमिका आहे. अधिवेशन सुरू होत आहे. जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावणार, तुम्ही कसे मांडणार? नाही, जनतेचे प्रश्न तर आम्ही मांडणार आहोत. वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, कर्जमाफीचे प्रश्न आहेत, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न आहेत, क्राईम वाढलेला आहे, ड्रग्सचं प्रमाण आपल्या राज्यामध्ये वाढलेलं आहे, 4000पेक्षा अधिक शाळा बंद पडलेल्या आहेत, त्या ठिकाणी बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, नोकरी करणाऱ्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न आम्ही मांडणार आहोत ना. तुम्ही पदवीधर आमदार आहात. पेपर फुटीचा मुद्दा गाजतोय. नागपुरात पेपर फुटलेले आहे. तो मुद्दा तुम्ही लावून धरणार? दुर्भाग्यपूर्ण आहे. ज्या पद्धतीनं 10वीची आणि 12वीची परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये फ्री अँड फेअर पद्धतीनं ती व्हायला पाहिजे तशी झाली नाही आणि म्हणून काल जी घटना नागपूरमध्ये घडली त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही सरकारला जाब विचारणार आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.